नमस्कार, मी सुखदा वनवलावे आपलं स्वागत करते। महाबाराच्या लोकांनी महाबाराच्या लोकांसाठी चालू केलेल्या या महाबाराच्या बातम्यांमध्ये आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा नंबर 1 डिबेट शो म्हणजेच आठवडे बाजार। को पावर्ड बाय स्पॉन्सर्स कुठे मिळतात ते आम्हाला माहित नाहीये। कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात आपण अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर चर्चा करण्यासाठी हा बाजार भरवत असतो। गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में काला पड़ जाएगा हे गाणं आपण कित्येक वर्षांपासून ऐकतोय। गोरा रंग मिळवण्यासाठी लोक घरगुती म्हणून बरेच उपाय करतात, तरी सुद्धा काही लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही। मग ती लोक फेअरनेस क्रीमच्या नादाला लागतात, जशी काय ती फेअरनेस क्रीम नसून फेअर लेडीज आहे। आजच्या आपल्या या आठवडे बाजारात याच फेअरनेस क्रीमच्या बाजाराबद्दल बोलण्यासाठी याचिकाकर्ते श्री निलेशजी काळे आणि त्यांनी ज्या फेअरनेस क्रीमच्या कंपनी विरोधात याचिका दाखल केली आहे त्या कंपनीचे मालक श्री चमडीमल तसेच सोशल मीडिया स्किन एक्सपर्ट गोरे मॅडम आपल्या सोबत व्हिडिओ कॉलवर आहेत। आपणा सर्वांचं महाबाराच्या आठवडे बाजारात सहर्ष स्वागत। आपण याचिकाकर्त्यांना विचारूयात। सगळ्यात आधी मला सांगा, तुम्हाला फेअरनेस क्रीमची गरज का भासली? काहीही न बोलता ते बरंच काही बोलून गेलेत। तर मला सांगा, तुमचं हे जे काही कॉम्प्लेक्शन आहे ते लहानपणापासून असंच आहे? हा, जन्मापासूनच। अहो मग कशाला उगाच? त्यापेक्षा त्यांनीच माझ्या स्किनसाठी घरगुती उपायांवरचा यूट्यूब चॅनल रंग गेला तर पैसे परत हा एकदा तरी बघायला आणि सबस्क्राईब करायला हवा होता। किती वर्ष झालं तुम्ही ही क्रीम वापरताय? झालं एक तप झालं 12 वर्ष। चमडीमलजी मला सांगा, तुमच्या फेअरनेस क्रीम मुळे निलेशजींना 12 वर्षांचं हार्ट चॅलेंज भोगावं लागले, यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे मॅडम, हे बघा, आम्ही काय लोकांच्या घरी जाते नाही लोकांना सांगायला की आमची क्रीम वापरा म्हणून। काय निलेशजी, त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या हाताने खाजून अवदान घेतलंय। कशाला एवढे मोठे मोठे फ्लेक्स लावले? हा, टीव्हीवर एवढी मोठी ॲडव्हर्टाईज केली का हो मॅडम? अहो तुमच्या चॅनलवर पण होती की यांची जाहिरात? हा, आले हे बरे। तुमच्याच अंगाला सुटली आहे खास आणि नाही तुमच्या हाताला लाज। आमचा आणि त्या फेअरनेस क्रीमचा काही एक संबंध नाही। अरे बाबा, उद्या मी कपडे काढून हिंडा म्हणजे तुमची स्किन चांगली होईल अशी जाहिरात केली तर तुम्ही काय फिरणार आहे काय असे कपडे काढून? हा, चमडीमलजी, हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, तुम्ही तुमच्या भाषेवरती मर्यादा राखा। आणि निलेशजी, तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन आमच्यावर काढू नका। त्या फेअरनेस क्रीमचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये। गोरे मॅडम, मी तुमच्याकडे येते। मला एक सांगा की अशा काही फेअरनेस क्रीमने तुम्हाला वाटते फरक पडत असेल? अशा क्रीम वापरण्याआधी लोकांनी माझ्या स्किनसाठी घरगुती उपायांवर यूट्यूब चॅनल रंग गेला तर पैसे परत ह्या बघावा आणि सबस्क्राईब करावा। डायरेक्ट ॲलोपॅथीकडे जाण्याची गरजच नाहीये। म्हणजेच उगाच उंटाचे शेपूट धरून त्याच्या मागे मुक्याचा आग्रह करू नये। बरोबर हा मॅडम, एकदम बरोबर बोलल्या तुम्ही, बरोबर बोलल्या। काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? तुमच्या चला, बाजूने तू ते काय बोलले रे? म्हणजे लगेच हा? तुमचं बरोबर आहे मध्ये का? मध्ये बोलतो हा? का? गप्तो का? हा, एवढेच ना तू समोर आहे माझ्या, तुला दाखवतो मी माझ्या हिसका। हा, असेल अवकात तर भेट चौकात, असंच काहीसं आव्हान चमडीमल यांनी निलेशजी यांना दिलेलं आहे। तर निलेशजी, तुम्ही आहात का तयार? खरं तर निलेशजी किती निडर आहेत हे त्यांच्या आत्ताच्या अवस्थेवरून आपल्याला कळतच असेल। निलेशजी, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनी विरोधात तक्रार दाखल केली, तुम्हाला अशी भीती वाटली नाही का हे लोक तुम्हाला काळा निळ होईपर्यंत मारतील? अरे कोणी किती बी पडू दे काळा निळा, अरे कोणी किती बी पडू दे काळा निळा, आमची फेअरनेस क्रीम करेल त्याला लाल गोरा। तुम्ही ह्यांच्या खोट्या जाहिरातीला बळी न पडता मी माझ्या रंग गेला तर पैसे परत या यूट्यूब चॅनलवर सांगितलेला घरगुती उपाय एकदा तरी करायला हवा होता। ओ, आता फक्त आहे ना तवा घासायची मातीच वापरायची बाकी राहिली। अहो असले थर्ड क्लास उपाय आहेत ना घरगुती म्हणून ह्या मॅडम खपवतात ह्यांच्या चॅनलवर। हा, काय तर दुधात दही घाला, दह्यात मध घाला, नंतर त्यात हळद घालून ते फाटेपर्यंत हलवा, मग त्याच्यात कोरपड होता, लिंबू पिळा, त्यानंतर ते सगळं मिश्रण गरम करा, त्याच्यानंतर ते गाळून घ्या, नंतर त्यात गरम मसाला घाला, थोडं फिनेल घाला, मग गुलाब पाणी घाला आणि त्याच्यानंतर बांधावरची सगळी माती आणून त्याच्यात घाला, ते सगळं ढवळून घ्या, मग त्यात घाला आलं लसूण, ते पण खिसून, मग त्याला कारल्याची फोडणी द्या,
ते सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर ते तुमच्या तोंडाला फासा आणि राहिलं तर ते चाटण म्हणून वापरा, जेणेकरून तुमची त्वचा एकदम कोमल आणि मुलायम होईल. अहो या असले थर्ड क्लास उपाय यांचे. आता काय अख्खी भाजी मंडई तोंडावर घेऊन फिरू का? माझ्या तोंडाला पेच आला माझ्या. एवढं करण्यापेक्षा तुम्ही आत्याबाईंना मिशा असत्या तर असा विचार का नाही केला? एक मिनिट, माझ्या आत्याच्या पर्सनल गोष्टी इथं काढायचा काय संबंध आहे? नाही नाही, तुम्ही एवढं सगळं करण्यापेक्षा असा विचार करायला हवा होता की या उपायांनी फरक पडेल का? अहो, माझ्या घरगुती उपायांना नावं ठेवण्यापेक्षा आधी स्वतःकडे बघा. स्वतःकडे बघून तरी आधी रंग गेला तरी पैसे परत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा तरी बघा. गोरे मॅडम, तुम्ही सरळ सरळ रेसिझम करत आहात. तुम्ही गोरे आहात म्हणून तुम्हाला काळ्यांना नावं ठेवण्याचा काही एक अधिकार नाहीये. या क्रीमचा वास नको म्हणून म्हटलं हा हे उपाय करून बघू. कसले काय? काही लोक वनवासात दिवस काढतात, काही तुरुंगवासात. या तरुणाने तुमच्या क्रीमच्या वासात 12 वर्ष काढली. चमडीमलजी, जरा इकडे पण बघा. हे बघा कशा आहे मॅडम, हे आम्ही धंदा करते मॅडम, ठीक आहे ना. आता ह्या अशा केस आमच्याकडे पहिल्यांदाच आलेला आहे. याने जर कधी रितसर आमच्या कस्टमर केअरशी बोलला असता ना तुमची क्रीम काय करू शकली नाही. तुमच्या कस्टमर केअरने काय माझी प्लास्टिक सर्जरी करून दिली असती का? हा? माझा रंग गेला तर पैसे परत हे यूट्यूब चॅनल तुम्ही न बघता तुम्हाला काय वाटतं की तूप खाल्लं की रूप यावं? बहुतेक असं तुम्हाला वाटत असेल. फारच इम्पेशंट आहेत हे बघा मॅडम, यांनी आम्हाला लगेच काय कोर्टात खेचायची गरज नव्हती. हां, अहो आमचा धंदा आहे मॅडम. आम्ही काय अशा लिहून दिला नव्हता की आमची फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर तुमचा कॉम्प्लेक्शन बदलेल म्हणून. हां, म्हणजे तुमचं बरं आहे, चमडी जाय पर दमडी ना जाय. हा? निलेशजी, एक महत्वाचा प्रश्न. आतापर्यंत तुम्ही किती पैसे घालवलेत या क्रीम वरती? असेल माझा रंग वेगळा का सगळ्यांनाच हवाय पांढरा बगळा? हा प्रश्न क्रीम वापरण्याआधी तुम्हाला पडायला हवा होता निलेशजी. एका मुलीमुळं आजही मुलींना कर्तृत्ववान मुलं नको आहेत. त्यांना फक्त गोरी गोमटी मुलंच हवी आहेत पार्टनर म्हणून. निलेशजी, तुम्ही तुमचा एखादा फिल्टर लावलेला फोटो तिला पाठवला असता तर तिने होकार दिला असता, असं तुम्हाला नाही वाटत का? अरे एका पुरीला मी ही क्रीम सजेस्ट केली होती. ती आधी भारतीय दिसत होती पण तिला युरोपियन दिसायचं होतं. ही क्रीम लावली आणि ती एकदम आफ्रिकनच दिसायला लागली. तिला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक द्या. निलेशजी, तिने युरोपियन दिसावं असं नेमकं तिला वाटत होतं की तुम्हाला? निलेशजी, तुम्ही किती वर्ष झालं ही क्रीम वापरताय म्हणाला? 10 वर्ष. हे शाला काय खोटं बोलतो हा? मगाशी 12 वर्ष बोलला होता. हां, म्हणजे तुम्ही ती क्रीम वापरली नसून त्या मुलीसाठी हे केलं? अहो त्या पुरीचा बाप माग लागला होता. हो, ह्या पुरीला माझ्या पहिली होती तशी करून दे, नाही तर नुकसान भरपाई दे. मी म्हणलो देतो करून. म्हणजे शाला याने स्वतःची चमडी वाटवण्यासाठी मला गॅसवर ठेवला. हां, अशा माणसांनी माझा यूट्यूब चॅनल अजिबात बघू नये. अरे शाला तू मला निलेशजी, भेट, तुला तुमचं दाखवते सोहळा शाला आता माझ्या पिवळं पडलेलं इतका आहे. शाला करण्याचा आमचं प्रयत्न किती केला नुकसान तरी केलं तुला त्याचा माहितीये? आता काही- इंग्रज गेले पण त्यांच्या गोरेपणाची भुरळ अजूनही आपल्यावर आहे. हे या देशात पदोपदी जाणवतं. आपण कितीही गोरे झालो तरी आपण ब्रिटिशर दिसणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या या आठवडे बाजारात आपण अशाच एका स्कॅमचा बुरखा टराटरा फाडलेला आहे. अशीच समाजोपयोगी कामे आपण आपल्या परीने करत राहूयात. चला तर मग लवकरच भेटूया आपल्या महाराष्ट्राचा नंबर 1 डिबेट शो, ज्याचं नाव आहे महाबाराचा आठवडे बाजार.